टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे। टिळेकरांच्या मामाचा काटा मामीनेच काढलाय। मोहिनी वाघ यांनी सतीश वाघ यांच्या हत्येसाठी 5 लाखांची सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे। 48 वर्षांच्या मोहिनी वाघ यांचं 32 वर्षांच्या अक्षय जावळकर सोबत अफेअर होतं। विशेष म्हणजे अक्षय जावळकर हा त्यांच्याच मुलाचा मित्र आणि शेजारीही होता। मात्र अक्षय जावळकरला सतीश वाघांच्या पत्नीची मोहिनीच पडली। मोहिनी आणि अक्षय जावळकर मध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले। काही वर्षांपूर्वी सतीश वाघ यांना या प्रकरणाबद्दल सुगावा लागला। तेव्हापासूनच ते पत्नी मोहिनीला मारहाण करायचे आणि त्यामुळेच अफेअर मध्ये सतीश वाघ यांचा अडसर ठरत होता। अक्षयच्याही मनामध्ये राग धुमसत होता। मोहिनीला सतीश वाघ यांचे पैशांचे सर्व व्यवहार सुद्धा आपल्या हाती घ्यायचे होते आणि यातूनच मोहिनीने अक्षयला सतीश वाघांच्या हत्येसाठी 5 लाखांची सुपारी दिली। तर आपण पाहतोय जावळकर कुटुंब 2001 मध्ये वाघ कुटुंबाच्या खोलीत भाड्याने राहण्यास आलं। तरुणपणामध्ये अक्षय जावळकर 21 वर्षांचा तर मोहिनी वाघ 37 वर्षांच्या असल्यापासूनच त्यांचं प्रेम प्रकरण होतं। अक्षय आणि मोहिनी वाघ जवळपास 11 वर्ष अफेअर मध्ये आणि प्रेम संबंधांचा सुगावा लागल्यानंतर सतीश वाघांकडून मोहिनीला मारहाण होऊ लागली। प्रेमात अडसर ठरत असल्याने अक्षय जावळकरांच्या मनात धुमसत होती राग। तर सतीश वाघांच्या पैशांचे सर्व व्यवहार हे मोहिनीला आपल्या हातात घ्यायचे होते। त्याचप्रमाणे सतीश वाघांच्या हत्येसाठी मोहिनीकडून जावळकरला 5 लाखांची सुपारी देखील देण्यात आली होती। अक्षय जावळकर आणि त्याच्या साथीदारांनी वाघ यांच्यावर 70 वार केले। संबंधित महिलेला जो त्यांच्या नवऱ्याकडनं होणारा जो त्रास आहे ते एक कारण आहे। त्यांच्याकडनं होणारी जी मारहाण होती रोजच्या स्वरूपातली, आर्थिक व्यवहार सुद्धा आपल्या हातात यावेत या प्रकारचा सुद्धा त्यांच्या स्टेटमेंटमधनं आतापर्यंत निष्पन्न झालेला आहे। त्याचा सुद्धा पुढे आता तपास आम्ही करू। जो यातला प्रमुख आरोपी अक्षय जवळकर आहे, ज्याने ह्या कटामध्ये पूर्ण सहभाग आणि पूर्ण प्लॅनिंग केलेलं होतं, त्याच्यासोबत या महिलेंचे संबंध असल्याचं सुद्धा तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। आणि आता वळतो पुढच्या बातमीकडे। सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले एका व्हिडिओमुळे सध्या हळहळ व्यक्त होते। आजारी पत्नीची काळजी घ्यायची होती म्हणून पतीने सरकारी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती म्हणजेच VRS घेतली। मात्र पतीच्या ऑफिसमधल्याच निरोप समारंभात पत्नीला मृत्यूने गाठलंय। देवेंद्र चंदन या कर्मचाऱ्याच्या पत्नीची तब्येत काही दिवसांपासून खालावली होती म्हणून पतीने स्वेच्छानिवृत्ती घेतली। ऑफिसमध्ये त्यांचा निरोप समारंभ देखील आयोजित करण्यात आला होता। सर्वजण देवेंद्र यांचा सत्कार करत होते। मात्र त्याच वेळी त्यांच्या पत्नी दीपिका अचानक घाबरतात, अस्वस्थ त्यांना वाटू लागतं आणि त्या टेबल पकडतात। मात्र काही क्षणात त्या खाली कोसळतात। त्यामुळे आनंदाचं वातावरण क्षणार्धात दुःखात बदललं। चक्कर पानी ला दो पानी होतो पुढच्या बातमीकडे। नराधम विशाल गवळीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर त्याची पत्नी साक्षी गवळीचीही 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा आरोप विशाल गवळीवर आहे। तर त्याची पत्नी साक्षी गवळीने मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केली होती। मात्र पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्यात। आज या दोघांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं। तर कल्याणमध्ये 13 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच राजगुरुनगर 2 चिमुकल्या बहिणींच्या खुनानं हादरलंय। हत्येप्रकरणी पोलिसांनी एका परप्रांतीय आरोपीला अटक केली आहे। नराधमाला कडक शिक्षा देण्याची मागणी आता स्थानिक करू लागलेत। काल घराबाहेर खेळताना 2 बहिणी बेपत्ता झाल्या होत्या। शहराच्या बाहेर एका इमारतीच्या शेजारी ड्रममध्ये त्यांचे मृतदेह सापडलेत। त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत एका आरोपीला अटक केली आहे।
एक आरोपी जो निष्पन्न झालेला आहे आतापर्यंतच्या तपासामध्ये, त्या आरोपीनं सदर मुलीसोबत लैंगिक अत्याचार करून त्यांना त्या जे पाण्याची टाकी होती त्या टाकीमध्ये बुडवून मारलेला आहे. अशा प्रकारचा दोन्ही मुलींना आतापर्यंतच्या तपासामध्ये तर एका मुलीसोबत त्याने लैंगिक अत्याचार केल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. अधिक तपास सुरू आहे आमचा. आणि अशीच एक घटना लोणावळ्यात देखील घडली आहे. लोणावळ्यामध्ये खाकीचा रक्षकच भक्षक झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बंदोबस्तावरच्या पोलिसाने 5 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केलेत. या प्रकरणी पोलीस कर्मचारी सचिन सस्तेला पोलीस खात्यातून निलंबित देखील करण्यात आलंय. तर विसापूर किल्ला परिसरामध्ये सचिन सस्ते हा बंदोबस्तावर होता. याच परिसरामध्ये पीडित मुलगी खेळत होती तेव्हा दारूच्या नशेत असलेला सचिन सस्ते या मुलीजवळ गेला, चॉकलेटचं आमिष तिला दाखवलं आणि या चिमुडीला त्याने आडोशाला नेलं आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने पालकांना ही गोष्ट सांगितल्यानंतर या नराधम पोलिसाला अटक करण्यात आली आहे. माझी पोरगी खेळायला गेली आणि खेळता खेळता म्हणले आणि बाजूला नेऊन तिचे असं छेड काढले. आणि तुम्ही कायद्याने जर असं करत असाल तर आम्ही कायदा मागायचा कोणाकडं सांगा ना. आज तुम्ही कायदावाले लोक आहेत ना, मग आम्ही हात पसरायचं कोणाकडं ते सांगा ना मला. तुम्ही फुल प्यालेला माणूस, पक्का प्यालेला, आणि तुम्ही कायद्यावालेच लोक तुमची खाकी चढून उपयोगच काय त्यांचा सांगा ना मला तुम्ही. आता तुम्ही खाकी चढून तुम्ही बाकी करायला लागलं लोकांची, गरिबाची छेड काढायला लागलं, ती पण चिमुकल्या पोरीची. मुलीला सेक्शुअल असल्ट झाल्याचा तक्रार आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो, त्याला ताब्यात घेतलं, त्याची मेडिकल तपासणी केली. फिर्यादीची त्याप्रमाणे फिर्याद घेण्यात आलेली आहे. जी व्हिक्टीम मुलगी आहे तिला पण काही प्रश्न विचारण्यात आले, तिने त्या पद्धतीने सांगितलेलं आहे. त्या पद्धतीने आपण गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामध्ये BNS सेक्शन्स अप्लाय करण्यात आलेले आहेत. सिरियस ऑफेन्सेसचेच 64, 674, 65(2) BNS आणि त्याच्याबरोबरच पोक्सो सेक्शन सगळे अप्लाय करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर आपण ॲट्रॉसिटी ॲक्ट हा पण त्याला अप्लाय केलेला आहे. आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 36 रिपोर्टर. बातमी धुळ्यात हवामान विभागाकडून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे शेतकऱ्यांसह नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. मराठवाड्यात आजपासून पुढचे 3 दिवस पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मराठवाड्याच्या बहुतांश भागांमध्ये संपूर्ण ढगाळ वातावरण आहे, तर रब्बी पिकांना या पावसाचा फटका बसेल अशी भीती देखील व्यक्त केली जाते. विदर्भातही पुढचे 3 दिवस पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे रब्बी पिकांना या पावसाचा फटका बसेल अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते. यवतमाळ जिल्ह्यात 27 ते 28 डिसेंबर दरम्यान जिल्ह्यात गारपिटीसह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय. थंडीचा हंगाम सुरू असल्याने नवी मुंबईतील APMC फळ बाजारामध्ये डाळिंबांची मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने डाळिंबांचे दरही वाढलेले पाहायला मिळतात. महिनाभरापूर्वीच 100 रुपये प्रति किलो दराने विकले जाणारे डाळिंब आता 160 रुपये प्रति किलो विकले जात आहेत. बातमी वाशिममधून. वाशिमच्या बाजारात वाटाण्याच्या शेंगांना चांगलीच मागणी आहे. 90 ते 100 रुपये प्रति किलो दराने हे शेंगा विकल्या जात आहेत. अवघ्या 2 ते 2.5 महिन्यांचं पीक असलेल्या वाटाण्यातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत असल्याने आनंद व्यक्त केला जातोय. राजापूरमधील शेतकऱ्यानं 1 एकर कोथिंबिरीवर ट्रॅक्टर फिरवलाय. कोथिंबिरी लागवडीसाठी त्याला 30 ते 35 हजार रुपयांचा खर्च आलेला आहे. मात्र पहिल्यांदा कोथिंबीर विकून अवघे 3500 रुपये हातात आलेत. त्यामुळे राजेंद्र वाघ या शेतकऱ्यानं कोथिंबिरीवर ट्रॅक्टर फिरवला. बुलढाण्यात बदलत्या हवामानामुळे गहू पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. 2 दिवसात जिल्ह्यात गारपीट आणि पावसाचा इशारा देण्यात आलाय. यामुळे रब्बी पीक हरभरा आणि गहू या पिकांवर रोगराई पसरण्याची शक्यता वर्तवण्यात येते. सांगलीत द्राक्ष हंगाम आता सुरू झालाय. 400 ते 480 रुपये द्राक्षाला दर मिळतोय. मात्र हवामान बदलामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरणी आटोपली आहे. तब्बल 1,74,277 हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. यंदाच्या हंगामात गळीत धान्य पेरणीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यवतमाळमध्ये तूर पिकावर मर रोगाचं आक्रमण झालंय. पीक शेंगा
पीक शेंगा भरण्यापूर्वीच अचानक वाळत असल्याने तूर उत्पादक शेतकरी अडचणीत सापडल्यात। अशात कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी न करताच केवळ कागदपत्री उपाययोजना सुचवत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। पशुखाद्याचे भावात सातत्यानं वाढ होते आणि त्यामुळे पशुपालकांना मोठा खर्च करावा लागतोय। तर दुसरीकडे चांगल्या प्रतीच्या दुधाला योग्य दर मिळत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडला। त्यामुळे आता सरकारने दुधाला हमी भाव द्यावा अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी करतात। सोलापूर, पंढरपूरसह इतर शहरांची तहान भागवण्यासाठी उजनी धरणातून 2000 क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात येणार आहे। हा विसर्ग 6000 क्युसेक पर्यंत वाढवला जाणार आहे। त्यामुळे भीमेकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी पीक कर्ज वाटप केलं जात आहे। यावेळी केवळ 21% शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप करण्यात आलंय। अनेक शेतकऱ्यांना बँका कोणत्या ना कोणत्या कारणाने कर्ज नाकारतायत। त्यामुळे पीक कर्ज वाटपात बँकांचा आखडता हात बघायला मिळतोय। बनावट शेतकरी उभे करून अतिवृष्टीची कोट्यवधींची मदत लाटणाऱ्या तलाठ्यांना आता बुलडाणा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तत्कालीन तहसीलदार शीतल सोलट यांनीच हा घोटाळा उघडकीस आणला होता। मदत केली आहे का किंवा त्याला घरामध्ये किंवा इतर ठिकाणी कोणी आसरा दिला होता का, त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही सविस्तर तपास करणार आहोत। त्याच्यावर यापूर्वी 8 गुन्हे दाखल आहेत आणि त्या गुन्ह्याची सद्यस्थिती किंवा त्याबाबत इतर अधिकची माहिती स्थानिक पोलीस स्टेशन तुम्हाला देईल। त्या सर्व गोष्टी या तपासामध्ये निष्पन्न करणार आहे। पोलीस कस्टडीमध्ये तो गुन्हा केल्यानंतर तो कुठं गेला, त्यानं काय काय गोष्टी केल्या, कुणाला भेटला, कुठं थांबला वगैरे या सर्व गोष्टी तपासामध्ये आता निष्पन्न होतील। तेच मी मगाशी सांगितलं की त्याच्या जे पूर्वी गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये त्या बेल ऑर्डर्स असतील किंवा जे काही तपासाचे कागदपत्र असतील त्याची पण आम्ही तपासणी करू। त्या गोष्टी आता सगळ्या तपासात येतील ना। जे काय हा गुन्हा संवेदनशील आहे, 1 मिनिट, हा गुन्हा अतिशय संवेदनशील आहे आणि त्याचा एकदम शास्त्रोक्त पद्धतीनं सर्व बारकाईनं फॉरेन्सिकच्या मदतीनं सर्व बारीक असतील, महत्वाचे असतील सर्व पुरावे आम्ही चांगल्या पद्धतीने हस्तगत करणार आहे। सर्व गोष्टी आम्ही रेकॉर्डवर आणणार आहे। त्याच्यामुळे आत्ताच त्याबद्दल माहिती सांगणं उचित होणार नाही। त्या सर्व गोष्टी तुम्हाला नंतर तपासामध्ये स्थानिक पोलीस स्टेशन माहिती देईल त्याबद्दल जे काय असेल। आता जे 1190/24 मध्ये जे कलम लावलेले आहे तपासात अधिकचा काही पुरावा निष्पन्न झाला तर त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई अधिकची कलम आम्ही लावून तेच मी सांगितलं की आरोपीने कुठं गुन्हा केला, कशा पद्धतीनं केला, कोणतं हत्यार वापरलं, जे मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कुणाची मदत घेतली, कशा प्रकारे घेतली, कोणतं वाहन वापरलं, या सगळ्या गोष्टी आपण तपासामध्ये निष्पन्न करणार आहे। बाकी झाले पैसे कल्याण में जो घटना घटी थी उसको लेकर आरोपी गिरफ्तार किया गया है। कहाँ छुप के था, किस तरीके से इसकी गिरफ्तार हुई, क्या कुछ इसका बैकग्राउंड है? 23 दिसंबर को पुलिस स्टेशन कोलसेवाड़ी के एरिया में 12 वर्ष की लड़की का जो अपहरण करके हत्या और बलात्कार का जो गुना दाखिल हुआ उसमें पुलिस स्टेशन में 1190/24 ये गुना दाखिल है। उसमें जो फरार आरोपी था विशाल गवळी फरार था। उसके बारे में आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। जुन्नर तालुक्यातील तोतरबेट परिसरामध्ये वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात मादी बिबट्या जेरबंद करण्यात आलाय आणि या बिबट्याने लोकवस्तीमध्ये पाळीव प्राण्यांवर हल्ला केला होता। अंबरनाथच्या तहसीलदार कार्यालयाच्या आवारात बुधवारी 8 फुटी धामण आढळली आहे। सर्पमित्र प्रकाश गोहिल यांना याबाबत कळवताच त्यांनी धामणीला पकडून जंगलामध्ये सोडलाय। कार्यालयाला सुट्टी असल्यामुळे अनर्थ टळला।
मुंबईत लॅम्बोर्गिनी कार भर रस्त्यात पेटल्याचा व्हिडिओ समोर आलाय. 5 कोटींच्या लक्झरी कारला आग लागल्याचा व्हिडिओ बिझनेसमॅन गौतम सिंघानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. काही वेळानंतर या कारला लागलेली आग विझवण्यात आली, तर या आगीमध्ये कोणालाही इजा झालेली नाही. अहिल्यानगरच्या सुपा MIDC मध्ये टायर कंपनीतील टायरला आग लागली आहे. तर सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये VG कार्बन कंपनीला लागलेल्या या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात टायर जळून खाक झालेत. आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते. मराठवाड्यातील सरकारी दवाखान्यात पुरवण्यात आलेली 2 औषधी बनावट असल्याचं अन्न औषध प्रशासनाच्या तपासणीत सिद्ध झालंय. महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. मराठवाड्यातल्या सरकारी रुग्णालयाला पुरवठा केलेल्या बनावट औषधांच्या नमुन्यांचा अहवाल आलेला आहे आणि त्यात धाराशिव आणि संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयाला पुरवलेली दोन्ही औषधं बनावट असल्याचं तपासणीत समोर आलंय. धाराशिव सिव्हिलला पाठवलेलं मॉक्समॅड 250 औषध बनावट आढळलेलं आहे. तर एमॉक्झिसिलिन या घटकाशिवाय मॉक्समॅड या पुरवठा केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. तर घाटीला पाठवलेलं क्युरेक्सिम 200 औषध देखील बनावट असल्याचं समोर आलंय. ही औषधं विशाल एंटरप्राइजेस नावाच्या पुरवठादारानं पाठवल्याचं समोर येत आहे. अन्न आणि औषध प्रशासन आता जया एंटरप्राइजेस आणि विशाल एंटरप्राइजेस या 2 कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करणार आहे. धाराशिव जिल्हा सामान्य रुग्णालय येथील मॉक्सिमॉड 250 या औषधाचा नमुना शासकीय विश्लेषक यांनी बनावट घोषित केलेला आहे. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातून घेतलेला नमुना क्युरेक्सिम 200 हा देखील बनावट घोषित झालेला आहे. या दोन्ही औषधाबाबत पुढील तपास सुरू असून शिल्लक असलेला जो साठा आहे तो जप्त करण्याची कारवाई घेऊन त्याच्यानंतर FIR दाखल करण्यात येत आहे. आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. बातमी सांगलीमधून. सांगली कवठे महाकाळ या ठिकाणी भयंकर अपघात झालाय. मृतदेहाचे तुकडे रस्त्यावर पसरलेत. घटनास्थळी कवठे महाकाळ पोलीस आणि स्पेशल रेस्क्यू फोर्सने जाऊन मयत व्यक्तीचे रस्त्यावरील तुकडे गोळा केले. मृत व्यक्तीची ओळख पटली नसल्यानं पुढील तपास सुरू आहे. अमरावतीच्या इरविन चौकातल्या स्पा सेंटरवर काही नागरिकांनी धाड टाकली आहे. या धाडीनंतर स्पा सेंटरमध्ये देह विक्री सुरू असल्याचं समोर आलंय. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. केटरिंगचं काम देण्याचं आमिष दाखवून 2 मुलींना वेश्या व्यवसायामध्ये ढकलण्यात आलंय. तर वेदांत नगर पोलिसांनी रात्री रेल्वे स्थानक परिसरातील हॉटेल किचन किंगवर छापा मारून या 2 तरुणींची सुटका केली आहे. हिंगोलीमध्ये कौटुंबिक वादातून पत्नीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. पत्नीला विहिरीमध्ये वाचवण्यासाठी गेलेल्या पतीचा देखील या घटनेमध्ये मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. नाशिकच्या दिंडोरीमध्ये बनावट नोटांचा छापखाना उद्ध्वस्त करण्यात आला. दिंडोरीतील लॉजवर सुरू असलेल्या या छापखान्यातून प्रिंटर, कागद आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केलेत. शिवाय 20,700 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला. शेगावमधल्या सलूनमधून नराधम विशाल गवळीला बेड्या ठोकण्यात आल्यात. या सलूनमधलं CCTV फुटेज साम टीव्हीच्या हाती लागलाय. विशाल गवळीने आपली ओळख लपवण्यासाठी दाढी केली होती. शेगाव पोलिसांनी झडप घालत विशाल गवळीला सलून दुकानातूनच ताब्यात घेतलाय. कल्याण प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन केलाय. आरोपी विशाल गवळीला फाशी होईल हे सुनिश्चित करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. त्याचप्रमाणे कल्याणचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याचे आदेश फडणवीसांनी दिलेत. कल्याण हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या मुलाचा मतदारसंघ आहे. त्यांनी वेगळा संसार मांडल्यापासून या परिसरामध्ये महिला अत्याचार, दरोडे, बलात्कार, मुलींच्या हत्या यांचं प्रमाण वाढलंय असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय. तर वसईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाच्या अंगावर गाडी चढवून चालक फरार झालाय. तर वालीवमधल्या एका प्रवाशाने ओला कार मागवली होती आणि त्याच वेळी एक मुलगा कारच्या पुढे काही अंतरावर खेळत होता. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. प्रवासी कारमध्ये बसल्यानंतर कार चालकाने या मुलाकडे पाहिलंच नाहीये आणि बेदरकारपणे कार चालवत या मुलाच्या अंगावरून त्याने गाडी चढवली आहे. स्थानिकांनी कार ड्रायव्हरला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो सुसाटपणे निघून गेलाय.
या मुलाच्या हाताला, डोक्याला आणि छातीला दुखापत झाली असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती. नाशकात पुस्तक खरेदी करताना पुस्तक खाली जमिनीवर पडल्यानं 8 वर्षांच्या चिमुकल्याला दुकानदारानं मारहाण केली आहे. जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलाच्या वडिलांना देखील दुकानदाराने साथीदारांसह मारहाण केली आहे. प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दुकान मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शेतात गुरं चालण्यावरून 2 गटात हाणामारी झाली असून 8 जण जखमी झालेत. धुळ्यातल्या शिरपूर तालुक्यातल्या कळमसरेमध्ये ही घटना घडली आहे. जखमींमधल्या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती. हिंदू सणांच्या वेळी श्रीरामाचा पोशाख करून का जात नाही असा प्रश्न विचारत झोमॅटोच्या एका डिलिव्हरी बॉयला सांता क्लॉजचे कपडे काढायला लावल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. मध्य प्रदेशच्या इंदोरमधली ही घटना आहे. तर कपडे काढायला लावणारे सदस्य हिंदू जागरण मंच या संघटनेचे असल्याची माहिती आहे. राज्यात पुढील 3 वर्षात विजेचे दर कमी होतील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय. ते नागपुरात बोलत होते. उद्योगांसह सर्व श्रेणींचे विजेचे दर स्वस्त होतील असं त्यांनी स्पष्ट केलंय. सिंधुदुर्गात विजेचा वापर केल्यानंतर देखील बिलांचा भरणा नियमित न करणाऱ्या ग्राहकांना महावितरणने झटका दिलाय. 645 ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आलाय. जिल्ह्यात 75,193 ग्राहकांकडे 33 कोटी 60 लाख रुपयांची थकबाकी आहे. पुण्यातील मुळा मुठा नदीमध्ये दूषित पाण्यामुळे हजारो माशांचा मृत्यू झालाय. पालिकेने या ठिकाणच्या पाण्याचे नमुने शाळेकडे आता तपासणीसाठी पाठवलेले आहेत. दूषित पाणी कुठून आलंय याचा शोध सुरू आहे. बातमी लातूरमधून. लातूरच्या निलंगा तालुक्यातील पानचिंचोली गावामध्ये चक्क रुग्णालयाला टाळं ठोकून डॉक्टर रजेवर गेलेत. ख्रिसमसच्या सुट्टीमुळे रुग्णालय बंद असल्याची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे. त्यामुळे अशा कामचुकार डॉक्टरवर तात्काळ कारवाईची मागणी केली जाते. धाराशिव शहराच्या जवळच असलेल्या हातलाई देवी मंदिर परिसरातील कठड्याचं अज्ञातांनी नुकसान केलेलं आहे. पर्यटक आणि भाविकांना बसण्यासाठी बनवलेल्या या कट्ट्याची तोडफोड करण्यात आली आहे. नासधूस करणाऱ्यावर कारवाईची मागणी शहरातील नागरिक करतात. सोन्यानंतर आता चांदीच्या दागिन्यांवरही हॉलमार्किंग असणार आहे. चांदीच्या दागिन्यांना हॉलमार्किंग करण्याबाबत सरकारचा विचार सुरू आहे. ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी सोन्यावर हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच HUID अनिवार्य आहे. आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे नाशिकमधून. सप्तशृंगी गडावरील घाट रस्ता भाविकांना दर्शनासाठी 5 जानेवारीपर्यंत 24 तास सुरू राहणार आहे. नववर्ष आणि नाताळ सणाच्या सुट्ट्यांमुळे गर्दी वाढणार असल्याने प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. संभाव्य गर्दी लक्षात घेता रस्ता वाहतुकीसाठी खुला असणार आहे. 5 जानेवारीपर्यंत सप्तशृंगी गड घाट हा रस्ता 24 तास खुला राहणार असल्याची माहिती समोर येते. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झालाय. मंत्री संजय शिरसाट यांनी स्मारकाची पाहणी केली आहे. नवीन वर्षात पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात येणार आहे. मालवणच्या राजकोट या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं देखील नव्याने उभारणी केली जाणार आहे आणि त्याच्या खोदकामाला सुरुवात झाली असून तब्बल 60 फूट उंच पुतळा उभारण्यात येतोय. त्याचं काम प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना देण्यात आलंय. 20 कोटी रुपयांची निविदाही यासाठी काढण्यात आली आहे. नवीन वर्षात विमान प्रवासाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आलेत. नव्या नियमांनुसार आता प्रवाशांना फ्लाईटमध्ये केवळ एकच हँडबॅग किंवा केबिन बॅग घेऊन जाण्याची परवानगी असेल. प्रवासी 7 किलो वजनाची फक्त एक केबिन बॅग विमानामध्ये घेऊन जाऊ शकतात.